विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तर आता आपण जो काही कोर्स लॉन्च केला आहे तो म्हणजे एएमओ महाराष्ट्र टेस्ट सीरीज बीएमएस सिलेबस बेस्ड बरोबर. तर ह्या कोर्समध्ये कंटेंट कशाप्रकारे असणार आहे ते आज बघण्यासाठी आज आपण हा एक व्हिडिओ लॉन्च करतो. तर बघूयात की ह्या टेस्ट सीरीजमध्ये आपल्याला कशाप्रकारे कंटेंट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर हे कोर्स सेक्शन ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो तुमच्या समोर दिसेल. त्याच्यामध्ये आपण कसं केलं बघा. तर डेली प्रॅक्टिस टेस्टसाठी एक सेपरेट फोल्डर ठेवलं आहे. सेकंड आहे की बृहत्त्रय की त्याच्यामध्ये चरक सुश्रुत वाग्भट अशा प्रकारे त्यांच्या आपण टेस्ट ॲड केल्यात. म्हणजे तुम्हाला खूप काही कन्फ्युजन याच्यामध्ये होणार नाही. तर बृहत्त्रयमध्ये जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला चरक संहितेच्या 102 टेस्ट आहेत, सुश्रुतच्या 62 आणि अष्टांगमध्ये 5 टेस्ट. म्हणजे हे सध्या फक्त डेमो आहे. त्याच्यामध्ये आपण डेली ते ॲडिशन करतच आहोत. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की मला चरक संहितेचे टेस्ट सोडायचे, तुम्ही त्यामध्ये गेलात की तुम्हाला चरक विमानस्थान, शारीरस्थान, निदान म्हणजे सगळे चॅप्टर वाईज तुम्हाला त्या टेस्ट मिळणार आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे सुश्रुत संहिता आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पूर्ण स्थान वाईज टेस्ट सगळे मिळणार आहेत. म्हणजे त्यात आपण अजून ॲडिशन करत आहोत. ठीक आहे. अष्टांगमध्ये असेल अशा प्रकारे आपण बृहत्त्रय या ठिकाणी कव्हर केलं. आता हे फक्त आपण एआयपीजीटी स्टुडंटच्या माइंडसेटने किंवा त्या प्रकारच्या एक्झाम पॅटर्ननुसार आपण ठेवलं होतं बरोबर. पण आता जर एएमओची एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय कॅन्डिडेट आहे तर तो एक्झामचा सिलेबस देताना ते आपल्याला काय देतात फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर बरोबर. तर त्या इयर वाईज आपल्याला ते देत असतात. त्यामुळे तसा अभ्यास करणं या ठिकाणी खूप गरजेचं आपल्याला ठरतो. या ठिकाणी बघा की फर्स्ट इयर बीएमएसमध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला चॅप्टर वाईज आपण दिलेत की पूर्ण सब्जेक्ट वाईज दिलेत. आता पदार्थ विज्ञान असेल, आयुर्वेद इतिहास असेल, त्याच्या आपण सध्या एमसीक्यूची पीडीएफ फाईल अपलोड केली आहे. त्यानंतर तुम्हाला 100 एमसीक्यू, 50 एमसीक्यू अशा प्रकारे आपण ॲड करतो डेली. संस्कृत असेल त्याच्या टेस्ट आपण डेली ॲड करणार आहोत. क्रियाशारीर, रचनाशारीर, मौलिक सिद्धांत, फिजिओलॉजी, अॅनाटॉमी अशा प्रकारे आपण ॲड करणार आहोत बरोबर. त्यानंतर आहे तुम्हाला सेकंड इयर बीएमएसमध्ये त्याच्या आपण 99 टेस्ट आहेत, थर्ड इयर आहेत, फोर्थ इयर. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं सेकंड इयरमध्ये काय करायचं आपल्याला, त्यात गेला तुम्ही की सेकंड इयरमध्ये तुम्हाला काय मिळेल ते द्रव्यगुण. एक मिनिट. त्यामुळे तुम्हाला द्रव्यगुण विज्ञान असेल, रसशास्त्र असेल, रोगनिदान असेल, चरकसंहिता पूर्वार्ध असेल, मग फार्मॅक असेल, पॅथो असेल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटलं की मला फार्मॅकमध्ये जायचं. ठीक आहे. मग तुम्ही फार्मॅक ओपन केला. तर याचे जे 100 एमसीक्यू आपण बघूयात कशा प्रकारे असतात की अशा प्रकारे तुम्हाला आपण एमसीक्यू सुद्धा दिलेले आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण बघत आहोत. आता द्रव्यगुण रसशास्त्र झाला. हे बाकी सर्व सब्जेक्टचे आपण या ठिकाणी कव्हर केले. ठीक आहे. त्यानंतर परत वाटलं की मला फोर्थ इयरमध्ये जायचं. फोर्थ इयरमध्ये काही सब्जेक्ट असेल त्याचे पण आपण या ठिकाणी दिलेले आहेत. आता एखाद्याला वाटलं की सर मला ऑफ्थॅल्मची बघायची की फाईल कशी किंवा सर्जरीची बघूयात बरोबर. तर सर्जरीचे आपण एमसीक्यू या ठिकाणी अपलोड केले. अशा प्रकारे सर्व एमसीक्यू असेल की फॉर इझी रिव्हिजन राईट. आणि त्याच्या पण आपण आता टेस्ट नंतर ॲड करणारच आहोत. पण सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये अजून एक्झामचे ॲड आले नाही. तोपर्यंत आपण पीडीएफ फाईल सुद्धा दिलेली आहे की ज्यामध्ये तुम्ही इझिली ते रिवाइज करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा ओव्हरऑल कोर्स आहे की जो 5000 मध्ये आहे. तर फर्स्ट 100 स्टुडंटला आपण 2000 ऑफ दिलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच डेली लवकरच त्याला परचेस करू शकता. हे दिले. त्यानंतर आपण काही खाली फुल लेंथ टेस्ट देखील ॲड केलेले आहेत. आता फुल लेंथमध्ये आपण किती टोटल त्यात मेजर टेस्ट दिलेत. आता 19 झाले अजून एक ॲड करतो आपण. त्याच्यामध्ये 20 मेजर टेस्ट म्हणजे 120 एमसीक्यूची त्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. ॲसर्शन रिजनिंग असेल, मॅथ द पेअर असेल, सर्व प्रकारचे प्रश्न असतात आणि 5 मॉक टेस्ट दिले. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ते देखील ॲड केलेले आहेत. आणि बाकी व्हिडिओ लेक्चर्स पण आपण त्यात ॲड करत आहोत. पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. पीडीएफ नोटमध्ये बूस्टर सीरीज आहेत आपल्या, हाय कंटेंट असेल, फास्ट रिव्हिजन नोट्स असेल, अशा प्रकारच्या नोट्स देखील आपण ॲड करतच आहोत. तर